वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारांचा कौल। चंद्रपूर, वणी व आर्णी लोकसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 19 एप्रिल रोजी निवडणूक झाली। सदर निवडणुकीमध्ये महायुतीमधील भाजपाचे उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार व महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्यातच चुरशीची लढत झाल्याचे दिसून आले। अखेरपर्यंत दादा की ताई निवडून येणार हे स्पष्ट झाले नसून गुलदस्त्यातच आहे। आमचे न्यूज 24 आपकी आवाजचे प्रतिनिधीने वणी शहर व वणी मतदारसंघातील अनेक गावातील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान झालेल्या मतदाराशी संपर्क साधून मतदानाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आमच्या न्यूज 24 आपकी आवाजच्या वणी प्रतिनिधीने प्रामुख्याने वणी शहरातील छत्रपती चौकातील, दीपक टॉकीज चौकातील, जत्रा मैदानातील असलेल्या मतदान केंद्राला तसेच अनेक मतदान केंद्राला भेट देऊन मतदारांच्या कानोसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे चिखलगाव, लालगुडा, गणेशपूर या ग्रामीण भागातील गावातील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान झालेल्या मतदाराचा कौल घेण्यात आला। त्यावेळी बॅचच्या मतदारांचा कौल हा काँग्रेसचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे असल्याचे दिसून आले। तर बहुतांश मतदारांनी आपली पसंती कमळाला दर्शवली असून कमळ निवडून येणार असे सांगितले। काही झाले तरी इतरही नागरिकांच्या ग्रुपमधील चर्चेत कमळाचे पारडे जड असल्याचे निदर्शनात आले असून भाजपचे उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार हेच निवडून येणार असे चित्र स्पष्ट झाले आहे। बघूया अशा मतदारांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीत मतदारांनी नेमके काय सांगितले। प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24 आपकी आवाज। 1595 आणि हॅलो टोटल किती मतदान आहे? 350 गावामध्ये लोकसभेची मतदान झाले। जवळपास 75% आमच्या गावात मतदान झाले। यामध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोघात काटाई टक्कर होत असून इथे प्रतिभाताई धानोरकर ही बहुमताने निवडून येईल। चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 16 उमेदवार असले तरी भाजपचे उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्यात मुख्यत्वे लढत होणार आहे। तुमच्या गावामध्ये जास्तीत जास्त कोणत्या उमेदवाराला मते पडली आणि कोणता उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटते? माझ्या मते गणेशपूरमधून बूथ क्रमांक 150 आणि 151 मधून 1586 वोटिंग झालं आहे, तरी पर्सेंटेज 73.40 असं आहे आणि सुधीर भाऊला 60 ते 65% आमच्या गावातून वोट पडेल असे आम्हाला अंदाज आहे।